नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा कट ऑफ आलेला आहे. तो कट ऑफ किती लागला, किती कमी लागला त्याबद्दल तर मी बोलणारच आहे. बट पुढच्या येणाऱ्या गट ब आणि गट क वर याचा परिणाम होणार आहे का? तसंच राज्यसेवा मेन्स यासाठी नेमकं काय काय फॉर्मॅट आहे, कसे पेपरची रचना आहे याबद्दल मी थोडा बोलणार आहे. कारण आता बरेच असे विद्यार्थी असणार आहेत की जे अनएक्सपेक्टेड पास असू शकतील. कारण बऱ्याचशा कॅटेगरीच्या कट ऑफ मध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडलेला दिसून येतोय. आपण जी अपेक्षा केली होती की एवढा लागेल, 125 लागेल, 130 लागेल, पण तेवढा कट ऑफ गेलेला नाहीये. आपल्याला वेगवेगळ्या डाटा कडून मिळालेली माहिती तो फुगावा होता का, नेमकं ती माहिती खोटी होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. 116 115 हा नॉर्मल प्रेडिक्शन होतं. सुरुवातीला आमचंही होतं की पेपर दिल्या दिल्या वाटत होतं की एवढाच कट ऑफ लागेल, पण नंतर तो 120 125 असं सांगण्यात आला. कारण जागांमधली असणारी तफावत, जागा झालेल्या कमी, मग या अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत ज्यांचा कट ऑफ येणं बाकी आहे त्या ठिकाणी आपली अशी गल्लत होऊ शकते का, मग आपण तो विश्वास ठेवला पाहिजे का, या संदर्भात मी खूप बोलणार आहे आज. महत्वाचं म्हणजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा किती कमी गेला, गट ब गट प चा पण कट ऑफ कमी होणार का, आणि पुढे तयारी आपण कशी सुरू ठेवली पाहिजे राज्यसेवेची त्या संदर्भात पण बोलतो. बघा, आपण जर बघितला विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा जो कट ऑफ आहे तो 116 लागलेला आहे. 116 कट ऑफ आलेला आहे ओपनचा, आणि महिलांचा 111 लागलेला आहे. एससी कॅटेगरीचा जर विचार केला तर 109 कट ऑफ लागलेला आहे, फिमेलचा 104 लागलेला आहे, आणि त्यात स्पोर्ट ए चा 17.50 लागलेला आहे, कारण त्या जागा असतील म्हणून. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा 99 फक्त कट ऑफ लागलेला आहे, महिलांचा 94.50 आहे. डीटीए कॅटेगरीचा 116 लागलेला आहे, 102.50 महिलांचा आहे. एनटी बी कॅटेगरीचा 106 आहे ओपनचा, महिला आणि पुरुषांचा आणि महिलांचा पण सेम 106चा आहे. एसबीसीचा 108 ओपन मुलांचा आहे, 106 महिलांचा आहे. एनटीसीचा 116 पुरुषांचा आहे, 111 महिलांचा आहे. एनटी चा पण 116 पुरुषांचा आहे, महिलांचा 109.50 आहे. त्यानंतर ओबीसीचा जनरल जर पाहिला तर तो ओपन बरोबरला आहे 116 111, तेच आकडे आहेत, तिथं बदललेलं नाही. त्यानंतर तिथं स्पोर्टच्या जागा होत्या तो 26 लागलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस चा 103.50 लागलेला आहे, फिमेलचा 99.50 त्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे तो कट ऑफ लागलाय, कमी लागलेला आहे. एसीबीसीचा 116 ओपनचा आहे, महिलांचा 111 आहे, म्हणजे हा जवळजवळ ओपन ओबीसीच्या बराबरीला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा कट ऑफ हा फक्त 94.97 लागलेला आहे, ए चा. सी चा 91 लागलेला आहे, आणि टाईप सी चा ऑर्फनचा कट ऑफ हा 96 लागलेला आहे. यावरून आपण बघू शकतो की यावर्षी 116 कट ऑफ लागलेला आहे, जागा फक्त 139 होत्या. 139 जागांसाठीचा हा कट ऑफ त्या मानाने खूपच कमी आहे असं म्हणता येईल. कारण मागील कट ऑफ पण बघा विद्यार्थी मित्रांनो 2024 चा, त्या कंपॅरेटिव्ह मध्ये हा कट ऑफ आपल्याला खूप कमी गेलेला दिसतोय. म्हणजे खरंच विद्यार्थी आपले ओरिजिनल मार्क्स सांगतायत का, त्या डाटामध्ये काही फरक येतोय का, म्हणजे डाटा जो आपल्याला विद्यार्थी देत आहेत त्यामध्ये मार्क्स सांगताना काही चूक होते का, असे अनेक प्रश्न आपल्याला या कट ऑफ वरनं आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे आगामी काळात जो गट ब आणि क यांचा कट ऑफ येणार आहे, या कट ऑफ वर याचा परिणाम होऊ शकतो का, तर मी सिंपल सांगेल विद्यार्थी मित्रांनो, यस. कारण जर मार्क्स असे असतील, पण यात एक मुद्दा पण आहे की परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली. आता आपण बघितलं गटकचे आकडे समोर आले होते, 1.5 लाख विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिलेली आहे, आणि त्यात पण आपण जर बघितलं तर गट ब च्या जागा ह्या 758 झालेल्या आहेत. ओके, आणि गट क च्या जागा या जवळजवळ 1540 आहे. त्यामुळे मी तर आता नवीन प्रेडिक्शन तुम्हाला सांगेल, कारण हा आमचा अंदाज असतो, असा अर्थात आम्हाला पण मार्क्स आलेले असतात म्हणून. पण अवतीभोवती विद्यार्थी जे मार्क्स आपल्याला खरं सांगतायत तर ते खरंच विश्वासार्ह आहेत का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणी म्हणतं मला एवढे आहेत, कोणी म्हणतं मला तेवढे आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये तेवढे मार्क्स असतात का, हा तर एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या विद्यार्थ्यांना 45 प्लस मार्क आहेत त्या सगळ्यांनी अभ्यास सुरू राहू द्या. एवढा कमी कट ऑफ जाणार नाही.
तो 47, 48, 49, 50 पर्यंत जाऊ शकतो. जरी तो प्रेडिक्शन आता 52 ते 54 आपण केलेला असला, ग्रुप सी चा पण आपण तेवढाच केलेला असला, तरी तो कट ऑफ डाऊन जाऊ शकतो. कारण काय आहे, की विद्यार्थ्यांचा दाट्यामध्ये आलेला फरक. त्यामुळे माझं जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना आव्हान आहे, की तुम्ही तुमचे कमी मार्क जरी असतील तरी अभ्यास सोडू नका. कारण बघा कसं आहे, आतापासून दिवस भरपूर आहेत. 80 दिवस ग्रुप बी च्या परीक्षेला आहेत. जवळजवळ गट क च्या परीक्षेलाही बराच कालावधी शिल्लक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या दोन्ही परीक्षांचा मेन्सचा अभ्यास सुरू ठेवणं कधी पण चांगलं राहील. कारण आपल्याला मग मला 50 आहेत, मला 52 आहेत, मग मी करू का नाही करू? मला 48 आहेत, मला 47 आहे, मी करू का नाही करू? या भानगडीमध्ये आपण आपला वेळ घालवणं काही उचित मला वाटत नाही. म्हणून मी विद्यार्थ्यांना खरं सांगण्यासाठी हे आवाहन केलेलं आहे. मी मागचेही कट ऑफ बद्दल म्हणजे कट ऑफ बद्दल जास्त बोललेलो नाही. पण जागा वाढल्या म्हणून कट ऑफ कमी जाणार याबद्दल मी निश्चित बोललेलो आहे. तर मी कट ऑफ बद्दल पण बोलत नाही आता पण ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी अभ्यास मात्र या ठिकाणी करायचा आहे. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या कट ऑफ वरून आपल्याला हे समजतंय. हे आकड्या आपल्याला दिसतायत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की राज्यसेवा पूर्व परीक्षा जर तुम्ही करतायत तर या ठिकाणी आपल्याला एकूण टोटल 9 पेपर सॉरी मुख्य परीक्षा तुम्ही जर करतायत तर टोटल 9 पेपर आपल्याला या ठिकाणी मेन्स देणं आहे. हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह टाइप आहेत. कारण कधी कधी असे पण विद्यार्थी असतील की ज्यांचा रिझल्ट आला असेल आणि त्यांचा अभ्यास झालेला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास ही माहिती मी देतो आहे. तर 2 पेपर जे आहेत मराठी इंग्रजीचे 300 मार्कांचे असणार आहेत आणि त्यात क्वालिफाईंग असणार आहेत. 25% गुण पाडायचे. दोघांना 3-3 तासांचा वेळ असणार आहे. त्यानंतर 7 पेपर आपले 250 मार्कांचे असणार आहेत. त्यात 4 पेपर हे जीएस चे असणार आहेत. 1 पेपर हा एसए चा असणार आहे आणि 2 पेपर हे ऑप्शनलचे असणार आहेत. तर आपण बघू शकतो पेपर 3 हा एसए चा आहे. 250 मार्क त्याला दिलेले 2 एसए यासाठी आपल्याला लिहावे लागतात. यूपीएससीचा पूर्ण पॅटर्न आहे. 3 तासांचा वेळ असणार आहे आणि पेपर 4, 5, 6 साठी आयोगाने एक फॉर्मेट आपल्याला दिलेला आहे की किती प्रश्न विचारणार. साधारण 10 प्रश्न हे 10-10 मार्काला आणि 15 प्रश्न हे 10 प्रश्न हे 15 मार्काला असं ते फॉर्मेट असणार आहे पेपर 4, 5, 6 चा. फक्त पेपर 7 क्रमांकाचा जो पेपर आहे इथिक्स इंटिग्रिटीचा त्यासाठी थोडा वेगळा फॉर्मेट आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. आणि पेपर 8 आणि 9 हे ऑप्शनलचा पेपर आहे. यासाठी सुद्धा आपल्याला एक फॉर्मेट देण्यात आलेला आहे आयोगाकडून. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी माझा सांगायचा उद्देश फक्त खास करून गट ब आणि गट क ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. राज्यसेवेबद्दल तर मी या ठिकाणी क्लिअर कट ऑफ बद्दल बोललेलो आहे की कट ऑफ मध्ये खूप कमी हा कट ऑफ गेलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे म्हणत सर 116 कमी आहे का? मान्य आहे कमी नाहीये, पण तरी हा त्या कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये खरंच कमी आहे आणि यामुळे निश्चितच गट ब आणि गट क वर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो 100%. जरी आपल्याला तिथं देणारा वर्ग हा मोठा असला, परीक्षा देणारा किंवा भाग घेणारा किंवा त्याच परीक्षांचा अभ्यास करणारा वर्ग असला तरी तोच वर्ग या परीक्षा सुद्धा नेहमी देत असतो. असं नाहीये की गट ब चे पोरं आणि गट क चे पोरं राज्यसेवेची परीक्षा देत नाहीत आणि ते पण स्कोर काढतात. त्यांच्यातले पण भरपूर पोरांचे इथं रिझल्ट आलेले असणार आहेत. त्यामुळे मी आवर्जून तुम्हाला म्हणतोय की तुम्ही अशा पद्धतीने तयारी करा की आपल्याला मार्क्स 45 जरी असतील तरी तुम्ही तयारी सुरू ठेवा. मी असं म्हणेल. माझं म्हणणं आहे बाकीच्यांना जर कट ऑफ वाढत असेल एवढा जाईल तेवढा जाईल तर त्यांनी त्यांचा अभ्यास करावा नाही करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडून हे स्पष्ट तुम्हाला सांगणं आहे तुम्हाला कमी जरी मार्क्स आहेत तुम्हाला वाटतंय की मी काठावर बसू शकतो माझ्या आजूबाजूच्या सराउंडिंगच्या मुलांच्या मार्क्स वरून मला समजतंय तर तुम्ही अभ्यास आपला थांबवू नका एवढंच मी म्हणेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगेन. धन्यवाद.